राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवरती पोटनिवडणूक जी आज झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सौभाग्यवती सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांचं नामनिर्देशन पत्र आज आम्ही त्या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये भरला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची म्हणजे बृहत्तमची बैठक काल रात्री आम्ही त्या ठिकाणी घेतली। सर्वांनी सामुदायिकपणाने साऱ्या गोष्टीचा विचार करत सुनेत्रा बहिणींच्या उमेदवारावरती त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं। त्याप्रमाणे बहिणींनी अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे। त्यांचा अर्ज भरत असतानाच आणि भरण्याचा निर्णय झाल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील यांच्याजवळ माझी स्वतःच दूरध्वनीवरून त्या ठिकाणी चर्चा झाली आणि आज आम्ही अर्ज त्या ठिकाणी भरतो आहोत अशा बळीचं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। साऱ्यांचेच पूर्वनियोजित कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि होते, त्याप्रमाणे त्यांच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। कारण आज ही जी काय पोटनिवडणूक होते आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल साहेब जे पुन्हा एकदा निर्वाचित झाले त्या जागेवरती त्या ठिकाणी ती होते आहे। पक्षाच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय त्या ठिकाणी झाला। पक्षामध्ये कुठली या विषयावरती नाराजगी असण्याचं काही कारण नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणाने कोर ग्रुपमध्ये बसून त्या ठिकाणी घेत असतो। निर्णय घेत असताना प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतात आणि एकंदरीत पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून उद्याच्या भवितव्यामध्ये काय आहे त्याचा सारासार विचार करून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो आणि तशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे। पक्षातही कुठली नाराजी नाही आणि महायुतीमध्ये तर अजिबात नाराजी असण्याचं काही कारण नाही। मॅगझिनमध्ये अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे। अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे कुठेतरी भाजपचं नुकसान झालं आहे असं ऑर्गनायझरमध्ये म्हटलेलं आहे। पक्षाची काय भूमिका आहे? ऑर्गनायझरमध्ये वेगवेगळी मतं त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत, त्याच्यामुळे त्या संदर्भातलं निश्चितपणाने आम्ही चिंतनही त्या ठिकाणी करू। भारतीय जनता पक्षाच्या मी कालच प्रेसमध्ये बोलताना स्पष्टपणे सांगितलं का हा प्रश्न वारंवार दुसऱ्यांदा विचारला जातो मला काय कळत नाही की 5 तारखेला देशाच्या इंडियाच्या बैठकीला सुद्धा मी स्वतः आदरणीय प्रफुल्लभाई उपस्थित होतो। ज्यावेळेला पुन्हा एकदा देशातील इंडियाच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळेला सुद्धा अजितदादा, मी, भुजबळ साहेब, प्रफुल्लभाई आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। मंत्रिमंडळाच्या रचनेच्या बैठकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतो। कुठेही भारतीय जनता पक्षाच्या शिस्तच्या नेतृत्वामध्ये आम्ही सोबत आल्याच्याबद्दलचा कुठलाही पद्धतीचा संदेह त्या ठिकाणी नाही। एकजुटीने आगामी विधानसभाच्या निवडणुका लढवायच्या आहेत हे त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निश्चित केलेलं आहे। मी वारंवार स्पष्ट केलं मगाशी की पक्षाच्या कोर कमिटीचा निर्णय झाला त्याच्यात सुद्धा भुजबळ साहेब बैठकीला होते। अतिशय एकमताने तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे, कोणीही नाराज नाही। नव्हते आता आपण बस झालं तर मी सांगितलं त्यांना उत्तर दिलं बाबा, आपण वारंवार तेच प्रश्नाची तीन वेळा मी उत्तरं दिली। याच्यामध्ये काही चिडण्याचा मुद्दा येत नाही। एक प्रश्नाचा खुलासा केल्याच्या नंतर आपण वारंवार प्रश्न विचारत राहणार असेल तर त्याला काही उपयोग राहत नाही। भुजबळ साहेब नाराज नाहीत, पक्षाचे नेते आहेत। आज अर्ज भरायला अतिशय आनंदाने मोकळेपणाने आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। धन्यवाद। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कोर ग्रुप की बैठक कल वहाँ पे हो गई, हम सब नेता वहाँ पे मौजूद थे। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मीनामिनस सुनेत्रा बहनी को उम्मीदवारी देने का हमने वहाँ पे तय किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब वरिष्ठ नेता आज हमने पर्चा वहाँ पे दाखिल किया तब वहाँ पे मौजूद थे। जब हमने निर्णय लिया तभी राज्य के मुख्यमंत्री शिंदे साहब के साथ मेरी भी बातचीत होगी। राज्य के उप मुख्यमंत्री भाजपा के नेता आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब के साथ भी वहाँ पे बात होगी। उनके सारे पूर्वनियोजित कार्यक्रम थे, इसके लिए वहाँ पे आए नहीं। उनका समर्थन भी है और उनकी शुभेच्छा भी। एक सवाल और है कि जिस तरीके से ऑर्गेनाइजर मैगजीन में एक व्यक्ति का आर्टिकल आता है कि हार की वजह महाराष्ट्र में अजीत पवार ग्रुप को काम करने का है, इसे कैसे देखिए, जैसे कि इन्होंने भी पूछा, मैं आपको भी बोल रहा हूँ कि ऑब्जर्वर मासिक में जो मंथली उनका है उसमें बहुत सारे टिप्पणी वहाँ पे की गई।
न बल्कि केवल अजीत दादा के बारे में की है और एनसीपी के बारे में की है और सारी टिप्पणी वहाँ भी की गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एनडीए में शामिल होने के बाद 4 तारीख को चुनाव के सब निकाल आ गए। 5 तारीख को एनडीए की बैठक हो गई। मैं प्रफुल्ल भाई भी एनडीए की बैठक में थे। दूसरे दिन और तीसरे दिन मुझे लगता है सेंट्रल हॉल में पूरी भी बैठक हो गई। वहाँ भी शीर्षता यानी प्राइम मिनिस्टर थे, भाजपा के अध्यक्ष थे, राजनाथ सिंह जी थे, अमित भाई थे, सारे वरिष्ठ नेता हमें वहाँ पे मिले। किसी के मन में कौन सी भी नाराजगी नहीं। उसके बाद हम साथ में बैठे थे और महाराष्ट्र की विधानसभा के लिए महायुति की तरफ से हम आगे सामने जाने वाले हैं। धन्यवाद। मुंबई पर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या